कॉकरोच पक्षाला टक्कर देण्यासाठी सोशल मीडियाच्या मैदानात एका नव्या पक्षाची एंट्री झाली आहे, ज्याचं नाव आहे ऑगी जनता पार्टी. हा संपूर्ण ट्रेंड प्रसिद्ध कार्टून शो ऑगी अँड द कॉकरोचेस वरून प्रेरित असल्याचं दिसतंय आणि त्यामुळेच आता इंटरनेटवर ऑगी वर्सेस कॉकरोच असं युद्ध पेटलंय. काही दिवसांपूर्वीच तरुणांच्या असंतोषातून जन्माला आलेल्या कॉकरोच जनता पार्टीनं इंस्टाग्रामवर तब्बल 2.25 कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्सचा टप्पा पार केला आणि प्रस्थापित राजकीय पक्षांनाही मागे टाकलं. पण आता ऑगीनं कॉकरोच आणि त्याचा संस्थापक या दोघांनाही एक्सपोज करण्याचा दावा केलाय. जिथं कॉकरोच जनता पार्टी बेरोजगारी, पेपर लीक आणि सिस्टमवर व्यंग करत प्रसिद्धीच्या झोतात आलेली, तिथंच आता ऑगी जनता पार्टीनं स्वतःला कॉकरोचचा मुख्य विरोधी पक्ष म्हणून घोषित केलाय. ऑगीचा दावा आहे की कॉकरोच पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके हे स्वतःला न्यूट्रल म्हणून घेत असले तरी त्यांचं राजकीय कनेक्शन लपलेलं नाही. ऑगी जनता पार्टीनं अभिजित दिपके यांच्या जुन्या सोशल मीडिया पोस्ट शेअर केल्यात, ज्यात त्यांनी 2024 मध्ये दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे आभार मानले होते. अभिजित दिपके यांनी भूतकाळात आम आदमी पार्टीसाठी काम केल्यामुळे कॉकरोच जनता पार्टीचा अजेंडा हा राजकीय हेतून प्रेरित असल्याचा आरोप ऑगी जनता पार्टीनं केलाय. ऑगी जनता पार्टीनं आपल्या अधिकृत वेबसाईटवर दिलेलं घोषवाक्य सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांनी लिहिलंय, एनी रोच, एनी साईज, एनी स्पेसीज, डेड. म्हणजेच कोणतंही झुरळ, कोणत्याही आकाराचं, कोणत्याही प्रजातीचं असो, थेट खात्मा. खरं तर ऑगी जनता पार्टीनं आपल्या एका पोस्टमध्ये भारताच्या महान स्वातंत्र्य सैनिकांच्या फोटोंचं एक कोलाज हे शेअर करत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी लिहिलंय, ज्या देशाला तलवारींच्या धारेवर आणि अगणित बलिदानांमधून स्वातंत्र्य मिळालं, तिथला आजचा तरुण स्वतःला झुरळ म्हणजेच कॉकरोच म्हणून घेण्यात धन्यता मानतोय आणि त्याचा ट्रेंड बनवतोय. तरुणांनी अशा प्रकारे निराश न होता स्वाभिमानानं जगावं, असा संदेश देण्याचा प्रयत्न या ऑगी पक्षानं केलाय. एकीकडे कॉकरोच पार्टी बेरोजगारीचे प्रश्न मांडत असताना ऑगी जनता पार्टीनं प्राण्यांच्या कल्याणासाठी एक मजेशीर अॅनिमल वेलफेअर मॅनिफेस्टो जारी केलाय. यात त्यांनी 6 मुख्य आश्वासनं दिली आहेत. भटके आणि रस्त्यावरील प्राण्यांसाठी मोफत आरोग्य सेवा, प्राण्यांसाठी जास्तीत जास्त शेल्टर्स उभारणं, प्राण्यांना रोज जेवण देणं आणि दत्तक घेण्याची मोहीम राबवणं. या पोस्टर्समध्ये कार्टून कॅरेक्टर ऑगी पांढरा कुर्ता पायजमा घालून प्राण्यांसोबत राजकीय नेत्याच्या थाटात उभा असलेला दिसतोय. सध्या खरं तर इंटरनेटवर कॉकरोच जनता पार्टी आणि ऑगी जनता पार्टीच्या समर्थकांमध्ये जबरदस्त मीम वॉर सुरू आहे. काही नेटिझन्स याकडे फक्त मनोरंजन किंवा डिजिटल विडंबन म्हणून पाहतायत, तर काही जण यामागे गंभीर राजकीय आयटी सेल्स असल्याचा संशय व्यक्त करतायत. ऑगी जनता पार्टीनं आपल्या बायोमध्ये स्पष्ट केलंय की त्यांचा कोणत्याही प्रस्थापित राजकीय पक्षासोबत संबंध नाही आणि त्यांना कोणाचाही छुपा अजेंडा नाही, पाठिंबा नाही. तुर्तास या ट्रेंडवरून एक गोष्ट स्पष्ट होते, सोशल मीडियावरचं राजकारण हे आता फक्त गंभीर भाषणांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर कार्टून कॅरेक्टर्स, मीम आणि अतरंगी जाहीरनामे ही इंटरनेट युगातील एक नवी राजनीती बनली आहे. या संपूर्ण प्रकरणावर आणि नव्या ऑगी जनता पार्टीबद्दल तुमचं मत काय? त्यांचा मॅनिफेस्टो तुम्हाला पटतोय का? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.